नगरमध्ये मुला मुलींच्या भेटीगाठीसाठी आता मी पुण्याहून निघालो आहे. 9 वाजेपर्यंत मी नगरमध्ये आहे. 9 ते 12 वाजेपर्यंत नगरमध्ये थांबणार आहे. त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला येत आहे. पुण्यामध्ये आपण मेळावा घेतला. त्यानंतर 8 दिवस बरेच भेटीगाठीचा कार्यक्रम असल्यामुळं मी पुण्यातच थांबलो होतो. पण आता बरेच छत्रपती संभाजीनगरचे पालकांची भेटीगाठीची आतुरता लागलेली आहे. बरेच कॉल आले, सोनवणे साहेब तुम्ही कधी येता. पण आता माझाही नाईलाज होता. थोडं दवाखान्याचंही काम होतं आणि काही भेटीगाठी पण होत्या आणि अशा दोन्ही तिन्ही सर्व कामामुळं मी 8 दिवस पुण्यातच थांबून सगळे कामं आटपून आता मी नगरला येत आहे. नगरमध्ये 2-3 ठिकाणी भेटीगाठी आहे. अजून जर कोणाला भेटायचं असेल त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा. माझा मुलगा पार्थ सोनवणे, त्याचा संपर्क नंबर आहे 84 21 25 29 44. आम्ही दोघं प्रत्यक्ष मुलीच्या घरी जातो, घरदार बघतो, फॅमिली बघतो. त्या फॅमिलीप्रमाणे अनुरूपतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचं काम करतो. म्हणूनच मी घरून निघताना आजचं लोकेशन कुठं आहे हे नेहमी सांगत असतो. कारण ज्यांना भेटायची इच्छा असते, वेळेच्या अभावामुळं मी प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही. म्हणून मी ज्या मार्गे जात असतो अगोदर व्हिडिओ टाकून समोरच्या पालकांना सावध करतो. जे त्या परिसरातील रस्त्यात भेटीगाठी करता येईल त्यांच्या भेटीगाठी करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रेमाचा चहा, आपुलकीचे नाते जोडण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील असतो आणि अशाच माध्यमातून अनेकांची लग्न जमली आहे. सर्वांना योग्य स्थळ मिळावं, कुणाची फसवणूक होऊ नये आपल्या कार्यातून, त्यासाठीच मी प्रत्यक्ष पाहणी करतो आणि जे सत्य आहे तेच सांगतो. कारण 15 वर्षात जो मी तुमच्या पालकांचा सर्वांचा विश्वास कमवलेला आहे त्याला कधीही तडा जाऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो, सतर्क असतो. तरीही पालकांनी शहानिशा स्वतः करावी, खात्री करावी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी. भविष्यात काही अडचणी आल्या आम्ही काही करू शकत नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या आई वडिलांनाच माहीत नसतात, तर मध्यस्थीचा रोल तर बाजूलाच राहिला. म्हणून सर्व बाजू शहानिशा करून पडताळणी करून नंतर लग्नाचा निर्णय घ्यावा. मी नेहमी सांगत असतो. आंधळा विश्वास कधीच ठेवू नका, माझ्यावर सुद्धा ठेवू नका. तर मला जे समोर दिसतं ते मी सांगतो, पण त्याच्या पडद्याआड काय असेल याची शहानिशा आपण स्वतः करावी. कोणत्याही लेकीवाळीचं, मुलाचा असो मुलीचा असो, कोणाचाही फसवणूक होऊ नये म्हणून आता व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असतो. कारण मी जर एखाद्या वस्तूबद्दल चांगलं म्हणलो, इतका लोकांचा माझ्या विश्वास, सोनवणे तुम्ही बघितलं तर मला चांगलं वाटतं ना, मग काय हरकत नाही. पण इतका बी माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण मला जे डोळ्यांना दिसतं ते मी तुम्हाला सांगतो. तरी शहानिशा करा, खात्री करा, मगच निर्णय घ्या. आणि जर अहिल्यानगरमध्ये कोणी असेल तर द्या आमंत्रण प्रेमाचं, या सोनवणे साहेब चहा घ्यायला. चहा, प्रेमाचा चहा आणि आपुलकीचे नाते जोडण्यासाठी मी आता नगरमध्ये 9 वाजेला सकाळी येत आहे. आता सध्या मी रस्त्यानंच आहे. आता वाघोलीच्या पुढा जवळजवळ मी निघालेलो आहे आणि लवकरच येतोय.